रामकृष्ण हरी. थांबा. रामकृष्ण हरी. आज या चौधरी या गावामध्ये आमच्या जनाबाई आल्या. बरं कशामुळं? जनाबाईची जी जन्मभूमी आहे गंगाखेड, आणि त्या आपल्याला थोडंसं मनोगत त्यांचं सांगणार आहे. रामकृष्ण हरी. बोला. चौंधरणी हे माझं माहेर आहे आणि गंगाखेड या गावाकडे खळी इथे गाव आहे माझं. मी गंगाखेडला राहते. पण माझ्या माहेरात कोणाला असं भजन कीर्तनाचा नाद नव्हता. असं माझ्या आजोबांनी ह्या देवाच्या ठिकाणी थांबून हे गाव जोपासलेलं आहे. त्याचप्रमाणे मी माझ्या आईवडिलाला 4 मुली आहेत आणि 1 भाऊ आहे. माझ्या आईवडिलाला 4 धामापैकी ह्या गावासाठी मी 1 धाम इथं रामेश्वर स्थापन केलेलं आहे. आणि ह्या 21व्या सप्त्यानिमित्त माझ्या रामेश्वराची ही 3री, आता हे वाढदिवस म्हणतो आपण तसं रामेश्वराचा माझा हा वाढदिवस 3रा आहे. आणि हा देवाचा वाढदिवस वाढतच राहील. माणसाचा कमी होईल पण माझ्या देवाचं आयुष्यभर राहील. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवले. तेच हे रामेश्वर धाम आहे. ताईनी ज्या धामाची प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी केली तेच हे धाम आपण बघू शकता. ताई, आता या लिंगाची स्थापना होऊन किमान किती वर्ष की झाले असतील? बरं 3 वर्ष पूर्ण झाले आहे. आणि पहिल्या सोमवारी मी केलेला आहे. त्याही सोमवारी पंचमीच आली होती आणि ह्या पण सोमवारी पंचमीच आलेली आहे. बरं तुम्हाला कसं म्हणजे हे तुम्हाला याची प्रेरणा कशी मिळाली इथे या लिंगाची स्थापना करावं? हे देवाचं मंदिर होतं. माझे आजोबा गेल्यानंतर मी हे मंदिराची थोडस साफसफाई करीत होते. माझे चुलते हे सगळे गावकरी करीत होते. आणि हे थोडासा कोपरा रिकामा दिसला. माझ्या बहिणीनं बेलाचं झाड लावलेलं होतं. त्यासाठी माझ्या मनात इच्छा झाली की मी ह्या गावकऱ्यांसाठी माझा 1 धाम इथं तयार करू शकले. आणि हे जे बिल्वाचा वृक्ष आहे हा वृक्ष लावला का? लावलेला आहे. म्हणजे ज्या वेळेस हा लिंगाची स्थापना झाली त्याच्या अगोदर लावलेला आहे. त्याच्या आधीच बिल्वाचा वृक्ष होता बघा. आणि पवित्र असं हे पूर्णेचं तीर आहे. आणि शंकराचं लिंगाची पण या ठिकाणी ताईंनी स्थापना केलेली आहे. इथं म्हणावं लागल ऐशे भीमा तीर ऐशी चंद्रभागा आणि ऐसा विटेवर देव कोठे सांगा. पूर्णेच्या कुशीमध्ये हे छोटूसं गाव आहे आणि या कुशीमध्ये हे मंदिर आहे. बाबा तुमच्या उदरी एवढी छान संतती आली. तुम्ही 4 मुलीचे वडील आहेत. तुम्ही मागच्या जन्मामध्ये काय पुण्य केलं होतं? बरं माझ्या वडिलांनी पुण्य केलेले या ठिकाणी. बरं या ठिकाणी त्यांनी स्वतःचा सगळा पसारा भरून दिला. धरण झाल्यानंतर त्यांच्या भावाला म्हणले तिथे 4 पत्र राहू द्या. ते म्हणजे इथे राहून खाशील काय? परंतु बाबाचे आमच्या हनुमंताचे उपकार, छोट्याशा झाडाखाली त्यांची मूर्ती स्थापन केली. आज त्यांची ती फळाला आलेली आहे. त्यांचं देहावसान 2000ला झालेले आहे. परंतु 2018ला त्यांच्या परिवारातून, त्यांच्या इतर गावकऱ्याच्या सहकार्यातून आणि आमच्या भाऊबंधूतून 7 माणसातून हे मंदिर उभं झालं. यातच मला फार मोठेपण आहे. बाबा तुमचे डोळे पाण्याने डबडबतात, अश्रू पण अनावर होतात. का बरं एवढं तुमचं अंतःकरण? आनंद म्हणजे माझ्या बाबाचं जे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं मला पूर्ण वाटलं. आणि माझ्या मुलीनं या ठिकाणी रामेश्वराची सुद्धा स्थापन केली की जेणेकरून मंदिरात जाऊन स्त्रियांना महादेवाची पूजा करता येत नाही. म्हणून तिने बेलाचं झाड आहे इथे. त्या बेलाच्या झाडाखाली तिने आज 5-7 वर्षापूर्वी स्थापना केलेली आहे रामेश्वराच्या मूर्तीची. आणि सर्व स्त्रिया दररोज येऊन त्याला पाणी घालतात, पूजा आरती करतात. त्यांचा संकल्प दूर झाल्यासारखा आनंद वाटतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. बघा कुळी प्रथम क्रमांक कन्येला दिला आणि मग बाबाला का अश्रू अनावर होणार नाही? त्यांच्या अंतःकरण आता मोठं प्रेमाने भरून आलेला. ताई तुमचे डोळे पाणावले कशामुळे? तुम्हाला काय म्हणायचं? तुम्हाला आमच्या आजोबाचे मोठे भाऊ, आमच्या सासूचे बाप, त्यांच्या घरी दिलेले आहे मला. कोलेचं घर आहे. या देवाची सेवा माझ्या आजोबामुळे मला भेटली. मी समाधान आहे. सिद्धराव शेषराव किती हृदय प्रेम दाटे नैनी निर लोटे आणि मग अंतरी प्रगटे रामरूप. अंतकरणात ज्यावेळेस परमात्मा प्रगट होतात त्यावेळेस असे डोळे पाण्याने पाणवतात बघा. पुढा स्नेह पाझरे माघा चालती अक्षरे आणि शब्दापाठी उत्तरे कृपाथी